श्राद्ध पक्षाचे विधी करताना काळ्या तिळांनी तर्पण केलं जातं. काळे तीळ श्राद्ध पक्षाच्या विधींमध्ये महत्त्वाचे ठरतात. पण का? या प्रश्नाचं उत्तर मात्र निश्चितच तुम्हाला माहीत नसेल आणि म्हणूनच या व्हिडिओचं प्रयोजन आहे. गरुड पुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांनुसार काळे तीळ पाण्यात मिसळले तर ते पाणी पवित्र होतं आणि असं पवित्र पाणी धर्मग्रंथांनुसार तर्पणासाठी वापरलं जातं. तिळांना पापनाशक म्हटलं जातं, शुद्धीकरण करणारे मानलं जातं. त्यामुळे पितरांना अर्पण करण्याच्या पाण्यामध्ये काळे तिळांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य स्मृती यामध्ये सुद्धा तीळ हे पितरांना सर्वात प्रिय अन्न असल्याचं सांगितलं गेलंय. काळ्या तिळांनी केलेलं तर्पण पितरांना दीर्घकाळ तृप्ती देतं असं देखील सांगितलं गेलंय. काळा रंग हा शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनिदेवांचा संबंध पितृदोष, पितृऋण या सगळ्याशी जोडला जातो. म्हणून श्राद्ध काळात कृष्ण तीळ वापरल्याने अर्थात काळे तीळ वापरल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तिळांचा उपयोग नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, पाप नष्ट करण्यासाठी केला जातो. तिळांचे 5 प्रकार असतात: पांढरे, लाल, पिवळे, हिरवे, काळे. पण त्यामध्ये काळे तीळ हे श्राद्ध पक्षांना वापरले जातात. काळे तीळ पितरांना, पांढरे तीळ देवांना आणि इतर रंगाचे तीळ विशेष यज्ञकर्मासाठी वापरले जातात. श्राद्ध पक्षात काळे तीळ वापरण्याचं मूळ कारण म्हणजे ते पवित्रता देतात, पितरांना प्रिय आहेत, पापांचा नाश करतात, पितृदोष शांती करण्यास उपयुक्त ठरतात आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून श्राद्ध कर्मामध्ये काळ्या तिळांचा उपयोग करण्याची परंपरा चालत आली आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी आयुर्वेदानुसार काळ्या तिळांचं महत्त्व हे कैक पटींनी जास्त आहे. काळे तीळ हे बलवर्धक असतात, स्निग्धता, आयुष्यवर्धन, रोगप्रतिबंधक या गुणांनी युक्त असतात. म्हणून तर पितरांच्या सूक्ष्म देहाला ऊर्जा आणि पोषण हे तीळ देतात अशी धार्मिक समजूत आहे. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार काळे तीळ हे लोह आणि व्हिटॅमिन डी ने समृद्ध असतात. म्हणून तर काळे तीळ वृद्धत्व कमी करणारे असतात असंही म्हटलं जातं. कारण वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास, तुमची त्वचा घट्ट करण्यास, शरीर मजबूत करण्यास, तुमचं तरुणपण टिकवून ठेवण्यास हे तीळ मदत करतात. इतकंच नाही तर काळे तीळ तुमच्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी देतात. कारण ते कॅल्शियम आणि लोहचा एक उत्तम स्रोत आहेत. हाडांना बळकटी देतात आणि हाडांचे आजार होण्यापासून वाचवतात. काळे तीळ आपल्या शरीराला कॅल्शियम शोषण्यास देखील मदत करतात. फक्त हाडांसाठीच नाही तर काळ्या तिळांचा वापर हा त्वचेच्या सुधारणेसाठी सुद्धा होतो. काळ्या तिळांचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तर तुमची त्वचा उत्तम राहते. आयुर्वेदानुसार तीळ हे शरीरामध्ये अनेक निर्माण होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी निर्माण होण्यापासून वाचवतात. पाहिलं मित्रांनो, कितीतरी फायदे या काळ्या तिळाचे आहेत. म्हणून याला सुपर फूड म्हटलं जातं आणि म्हणूनच पितरांना तर्पण देताना या काळ्या तिळांचा समावेश त्या विधींमध्ये केला जातो. आपण धार्मिक महत्त्व पाहिलं, आयुर्वेदिक महत्त्व पाहिलं, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे काळ्या तिळांचं ते सुद्धा जाणून घेतलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या परंपरांमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्याचे अर्थ जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की विचारा. पितृपक्षाशी संबंधित कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पितृपक्षामध्ये नक्की काय करावं, काय करू नये या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये पितृपक्षासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पितृपक्षात नवीन खरेदी करावी की नाही, करायची असेल तर कुठल्या वस्तूंची करायला हवी, त्याचबरोबर पितृपक्षात शुभ कार्य करावेत की नाही, या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल. तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.